म्हणजे बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच चांगल्या कार्यासाठी प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व काल ते कुठेतरी जात असताना भर दिवसा त्यांची कार अडवून तोडफोड करण्यात आली। त्यानंतर त्यांना कारमधून बाहेर काढून बेदम मारहाण करून त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि अवघ्या 3च तासात त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला। पुण्यातील आमदाराच्या मामाचं प्रकरण आणि अपहरण ताजं असतानाच बीड जिल्ह्यातील या धक्कादायक हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरून गेला आहे। दरम्यान हत्या झालेले सरपंच होते संतोष देशमुख। हा प्रकार जुन्या भांडणावरून झाल्याचं आतापर्यंत समजतंय। दरम्यान त्यांच्या हत्येनंतर काल पोलीस स्टेशन आणि रुग्णालयांमध्ये मोठा जमाव जमा झाला होता, तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी जादाची कुमक मागवलेली होती। म्हणजे या प्रकरणी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली असून खरा गुन्हेगार कोण आहे ते पोलिसांनी लवकरात लवकर शोधून काढावं अशी त्यांनी मागणी केली आहे। तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गलधर यांनीही पवनचक्की कॉन्ट्रॅक्टरवर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे। म्हणजे ही धक्कादायक हत्या नेमकी कुणी केली आणि यामागे कोणाचा हात असू शकतो, हे नेमकं प्रकरण काय हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असणार आहे। म्हणजे या धक्कादायक घटनेबद्दल मिळालेली अधिकची माहिती अशी की मस्साजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख आणि त्यांचे आत्तेभाऊ शिवराज देशमुख हे दोघे आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या टाटा इंडिगो गाडीमधून धारूरहून केजच्या दिशेने जात होते। त्यावेळी शिवराज हे गाडी चालवत होते। दरम्यान डोनगाव फाट्याच्या जवळ असलेल्या टोल नाक्याजवळ काही लोकांनी एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ त्यांच्या गाडीच्या आडवी मारली। त्या गाडीतून 6 जण खाली उतरले आणि त्यातील एकाने दरवाजाची काच फोडून गाडीत पाहिलं, तर दुसऱ्यानं डाव्या साईडच्या बाजूला जाऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या बाजूचा दरवाजा उघडून त्यांना खाली ओढलं। त्यानंतर संतोष देशमुख यांना लाकडी काठीनं बेदम मारहाण करण्यात आली। त्यानंतर अपहरणकर्त्यांनी स्कॉर्पिओमध्ये संतोष देशमुख यांना बळजबरीने बसवलं आणि ते केजच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेले। दरम्यान या सगळ्या धक्कादायक प्रकारानंतर अपहरणकर्त्यांनी सरपंचांना केजकडे नेलं असल्याची तक्रार शिवराज देशमुख यांनी केज पोलीस ठाण्यात दिली। त्यांच्या तक्रारीवरून 6 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आणि या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांची 2 पथकं तातडीनं देशमुख यांच्या शोधासाठी रवाना झाली। मात्र शोध घेत असताना काही वेळानंतर पोलिसांना संतोष देशमुख यांचा मृतदेह केज ते नांदूर घाट रस्त्यावर दहिटणा फाटा येथे मिळून आला। त्यांच्या अंगावर मारहाणीचे आणि शस्त्राचे वार होते। दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि मृतदेह उपजिल्हा रुग्णालय केज येथे आणला। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मस्साजोग येथील नागरिक मोठ्या प्रमाणात पोलीस ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात जमा झाले होते। त्यावेळी आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला। दरम्यान यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी जादाची कुमक मागवलेली होती। त्यामुळे काही काळ वातावरण तंग झालेलं होतं। दरम्यान संतोष देशमुख यांच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। केज पोलीस पुढील तपास करत असून त्यानंतरच खरे गुन्हेगार कोण याची अधिकृत माहिती समोर येऊ शकेल। दरम्यान जुन्या भांडणाची कुरापत काढून हा खून झाल्याचा आरोप मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ शिवराज देशमुख यांनी केला। याबद्दल अधिक सांगताना ते म्हणाले की सुदर्शन घुले यांनी 6 डिसेंबर रोजी मस्साजोग येथे आवादा पवन ऊर्जा या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती। दरम्यान त्या प्रकल्पावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी त्यात हस्तक्षेप केला होता। शिवाय मारहाण करणाऱ्यावर गुन्हा देखील दाखल करण्याची त्यांनी मागणी केली होती। त्यामुळे त्या भांडणाच्या रागावरून कदाचित ही हत्या झाली असावी असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे संतोष देशमुख हे त्यांच्या अनेक चांगल्या कार्यामुळे तालुक्यात परिचित होते। त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी सांगायचं झाल्यास ते 2012 ते 2017 या कालावधीत उपसरपंच, तर 2017 ते 2022 मध्ये सरपंच आणि 2022 ते आजपर्यंत ते सरपंचच म्हणून काम करत होते। दरम्यान त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे। दरम्यान या घटनेमुळे सध्या तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। तसंच पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आरोपींना अटक करावी आणि नेमकी हत्या का घडली याचा शोध लावावा अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे।
या प्रकरणात आपण एसपींना अनेकदा फोन केला होता, परंतु त्यांनी फोन उचलला नसल्याचा आरोपही सोनवणेंनी केलाय. यामागे राजकीय व्यक्तीचा हात दिसून येत आहे. पोलिसांनी चौकशी करून तात्काळ आरोपींवर कारवाई करायला हवी, यासाठी हा मुद्दा उद्या संसदेत मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गलधर यांनीही पवनचक्की कॉन्ट्रॅक्टरवर खुनाचा गुन्हा दाखल करून गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करायची मागणी केली आहे. मंडळी, पुण्यामध्ये भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच काल ही घटना घडल्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मागच्या काही काळात असं अपहरण करून खून करणारी टोळी राज्यात सक्रिय झाल्याची चिंता व्यक्त करण्यात येते. काल दुपारी 3 वाजता सरपंच देशमुख यांना किडनॅप करण्यात आला आणि 6 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार कसा व का घडला याचा तपास आता खोलात जाऊन केज पोलीस करत आहेत. मंडळी, पोलिसांच्या तपासानंतर खरे गुन्हेगार समोर येतीलच, पण या धक्कादायक घटनेमुळे सध्या बीड जिल्हा हादरला आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतं, या खुनामागे कोणाचा हात असेल? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष दुपारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.